जय भीम नमो बुद्धाय. सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. हो. आज आपण 81वी गाथा पाहणार आहोत धम्मपदातली. आणि पंडित वग्ग 6वी गाथा. इंटरेस्टिंग गाथा आहे इतर गाथांप्रमाणेच. सेलो यथा सेलो यथा एक घनो वातेन न समीरति एवं निंदा प्रशंसासु न समिंजन्ति पंडिता. सेलो सेलो म्हणजे शैल. शैल म्हणजे पर्वत. सेलो यथा, तथा नाही, ते यथा पाहिजे. अच्छा. सेलो यथा एक घनो. एक घनो म्हणजे दृढ, एकत्रित, स्ट्रॉंग. घन, एक घनो म्हणजे स्ट्रॉंग, ज्याला दृढ पर्वत म्हटलेला आहे. चांगला अनुवाद आहे. सेलो यथा एक घनो वातेन. वात म्हणजे वारा किंवा वादळ. नुसता वारा नाही तर वात म्हणजे इथे वादळ शब्द आहे. कारण वादळी वाऱ्यामध्ये जसा पर्वत विचलित होत नाही, हलत नाही. एवं निंदा प्रशंसासु. निंदा आणि प्रशंसेनं. एवं म्हणजे त्याप्रमाणे. निंदा आणि प्रशंसेनं पंडित न समिंजंती म्हणजे विचलित होत नाहीत. तर सरळ अर्थ आहे, ज्याप्रमाणे दृढ पर्वत वाऱ्यामुळे किंवा वाऱ्याच्या माऱ्यामुळे हलत नाही, वादळी वाऱ्यामुळे हलत नाही, त्याप्रमाणे पंडित किंवा शहाणे लोक, समजदार लोक, जागृत लोक, सतीमध्ये असलेले लोक, प्रज्ञावान लोक हे निंदा आणि प्रशंसा याच्यामुळे विचलित होत नाहीत, डिस्टर्ब होत नाहीत. असा या गाथेचा छान अर्थ आहे. या गाथेशी निगडित माझ्या काही आठवणी आहेत आणि त्या माझ्या शाळेतल्या काळातल्या आहेत. आठवीपासूनच मला पाली विषय होता, मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि ही जी विशिष्ट गाथा आहे, ही गाथा मला एकदम स्पष्टपणे आठवते की त्यावेळेला आमचे सर, भगत सर, आमच्याकडून वर्गामध्येच ज्या अनेक गाथा वधवून घेत असत किंवा काही धडे वाचायला सांगत असत मोठ्यानं. एखाद्याला कोणाला तरी सांगायचे आणि माझ्यावरती बऱ्याच वेळेला वेळ यायची किंवा एक गाथा गाथा वाचून दाखवण्याची. तेव्हा पठण नव्हतो करत, वाचून दाखवायचो. तर ते मला सुद्धा वाचायला सांगायचे. परंतु सर जे सगळ्या वर्गाकडून ते वधवून घ्यायचे, म्हणून घ्यायचे. तर ही त्यावेळेचा जणू काही तो ध्वनी, तो आवाज मला सकाळी आठवला, तो म्हणजे कालच आठवला. आणि ते म्हणारे पाठीमागे, सेलो यथा एक घनो. मग ते सगळी मुलं म्हणायची, वातेन न समीरती एवं निंदा प्रशंसासु न समिंजन्ति पंडिता. तर ते छान वाटायचं. तर या गाथेशी म्हणजे गाथाही मला बाकीच्या अनेक गोष्टी आठवतात मला त्यावेळच्या, पण या गाथेचं पठण मला स्पष्ट आठवतं. तर इंटरेस्टिंग गाथा आहे आणि स्पष्ट अर्थ आहे. ज्याप्रमाणे एक घनो,
एक दृढ पर्वत. दृढ पर्वत हा वादळी वाऱ्याने हलत नाही, विचलित होत नाही. त्याप्रमाणे पंडित लोक निंदेने किंवा प्रशंसेनं विचलित होत नाही. आता एक हे विचलित वि- विचलित होणारं काय आहे, तर विचलित होणारं चित्त आहे, मन आहे. म्हणजे विचार डिस्टर्ब होतात किंवा त्याच्या आधी भावना डिस्टर्ब होतात. आणि त्या भावना डिस्टर्ब होण्याचं काय कारण आहे, तर ते त्याला 8 लोक स्वभाव असं एक कारण सांगितलेलं आहे. 8 लोक स्वभाव. आणि हे 8 लोक स्वभाव आपल्याला महामंगल सूक्ताच्या एका गाथेमध्ये सापडतात. फुट्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. तर आपलं कल्याण कशामध्ये आहे, तर फुट्ठस्स लोक धम्मेहि. लोक धम्म म्हणजे 8 लोक स्वभाव. 8 लोक म्हटलं, 8 लोक स्वभाव. तर 8 लोक स्वभाव ज्याच्यामुळे चित्त कंपित होतं. फुट्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्य न कंपती. ज्याचं चित्त 8 लोक स्वभावामुळे विचलित होत नाही. फुट्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं खेमं. अशोकं म्हणजे शोकरहित राहतं. अशोकं विरजं म्हणजे रज म्हणजे मल. मलरहित राहतं म्हणजे निर्मळ राहतं, निर्मल राहतं, शोकरहित राहतं. आणि अशोकं विरजं खेमं. खेमं म्हणजे शांत. क्षेम, कुशल म्हणजे शांत राहतं, स्थिर राहतं. हे त्या व्यक्तीसाठी उत्तम मंगल आहे. आणि हे 8 लोक स्वभाव कोणते आहेत? फुट्ठस लोकधम्मे. ही लोकधम्म म्हणजे लोक स्वभाव म्हणजे मनोवस्था. आणि 8 मनोवस्था ज्या आहेत त्या मुख्यतः माणसाच्या चित्ताला विचलित करत असतात. ज्या व्यक्तीचं चित्त त्याच्या ताब्यात नाही किंवा संयमित नाही, ज्याच्यावर त्याने म्हणजे काय साधना केली नाही, त्याला ते 8 मनोवस्था त्याला दिसल्या नाहीत, तर त्या 8 मनोवस्था म्हणजे 4 जोड्या आहेत. 4 जोड्या आहेत. तर त्या 4 जोड्या अशा आहेत: यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख, लाभ, हानी किंवा आधी लाभ, हानी मग सुख, दुःख. तर चित्त विचलित कसं होतं, कधी होतं? सुख दुःखानं होतं. सुखानं पण माणूस हुरळून जातो आणि निंदेनं पण विचलित होतो. त्याच्यामुळे चित्त कंप होतं असं म्हटलेलं आहे. चित्त कंपित होतं, व्हायब्रेट होतं सुख दुःखामुळे. सुख दुःखाचं कारण जे आहे, एकतर काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. जास्त पाहिजे, अधिक पाहिजे, आणखीन पाहिजे, खूप पाहिजे. हे नको, अजिबात नको, बिलकुल नको. ते अजिबातच नको, त्याचं अस्तित्वच नको. आणि जे पाहिजे त्याचं अस्तित्व पाहिजे, ते आपल्या जवळ पाहिजे, ते आपलं बनलं पाहिजे. याचा लोभ असतो, याचा द्वेष असतो. म्हणजे या लोभामुळे अतिरिक्त इच्छा, अतिरिक्त लोभ आणि इकडं अतिरिक्त द्वेष. ह्या दोन्ही अ, या 2 लोक धम्मामुळे, या 2 लोक स्वभावामुळे, या 2 लोक म्हणजे चित्तावस्था. लोक म्हणजे ज्याला आपण माणूस आणि माणसं असं असा तो शब्द अर्थ नाही. लोक म्हणजे मनोवस्था, चित्तावस्था. त्याला लोक म्हटलेला आहे. आणि त्यातला धम्म म्हणजे त्याच्यात जे काय आहे ते म्हणजे मनोधम्म ज्याला आपण म्हणतो, 4थ्या पातळीवरचा. सतीपट्ठांची 4थी पातळी. लोकधम्म म्हणजे मनोधम्म. मनोधम्मामध्ये चित्तधम्म पण आला. त्याचे फक्त 2 वेगळे एक गुणधर्म आहेत. एकात विचार चालतात, दुसऱ्यात इमोशन्स आहेत. दोन्हींचं केंद्र आपल्या ब्रेनमध्येच आहे. तर
लोभ आणि द्वेष. लाभाचा लोभ आणि अ, अ, हानीचा द्वेष. जे मिळत नाही, जे अपेक्षित आहे ते पण होत नाही, त्याचा द्वेष. तर सुख-दुःखामुळे चित्त विचलित होतं. त्याचं एक कारण म्हणजे लोभ आणि द्वेष आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे निंदा, प्रशंसा आणि निंदा. प्रशंसेनं चित्त विचलित होतं, चित्त कंपित होतं आणि निंदेनं चित्त कंपित होतं. म्हणजे ह्या जोड्या आहेत. आणि अजून एक जोडी आहे, ती म्हणजे यश आणि अपयश. माणसाला जेव्हा जीवनात पाहिजे ते मिळतं, मनासारखं होतं, यश मिळतं, ज्याच्यासाठी तो प्रयत्न करतो. यश त्याला मिळतं, परंतु यश त्याला विचलित पण करतं. कारण ते एक यश हे कधी-कधी अ, प्रतिष्ठेचं पण प्रतीक असतं. पण आपल्याला यश मिळालं म्हणजे त्या माणसामध्ये एक इगो पण तयार होतो, अहंकार तयार होतो आणि त्याच्यामुळे तो विचलित होतो. जेवढं जास्त यश मिळत जातं, तेवढं त्याच्यामध्ये त्याची सती त्याला नसेल, त्याचं भान त्याला नसेल, तो जागृत नसेल, तर तेच यश त्याच्या इगोचं कारण बनतं. म्हणून जेवढा माणूस जास्त शिकलेला असतो, शिकत जातो, मोठा होतो, तर त्याच्याबरोबर बऱ्याच ज्ञानी लोकांचे जे अहंग असतात, मीपणा असतो, तो वाढत जातो. दुसऱ्या बाजूला अपयश जर आलं, यशाच्या विरुद्ध अपयश, अपयश जर आलं, तर इकडे इकडे चित्त, मन खचून जातं, विचलित होतं, खचून जातं, दुःखी होतं. जितकं जास्त मोठं अपयश असतं, तितका तो जास्त खचून जातो. म्हणजे यशाच्या अहंकारामुळे पण तो विचलित होतो आणि अपयशामुळे जशी त्याची प्रतिष्ठा गेलेली असते किंवा त्याला त्याला जे अपेक्षित असतं ते होत नाही, तर तिथेही तो माणूस खचून जातो म्हणजे त्याचं चित्त विचलित होतं. तर यश, अपयश, निंदास्तुती, लाभ-हानी, यश, अपयश, लाभ-हानी, निंदास्तुती याच्यामुळं येणारं सुख आणि दुःख याच्यामुळे चित्त कंपित होतं आणि ज्याचं ते चित्त कंपित होत नाही, ते त्याच्यासाठी उत्तम मंगल आहे. असं एतं मंगलं उत्तमं असं ते महामंगल सूत्रातली जी गाथा आहे, ती गाथा आपल्याला सांगते. चित्त कंपित, विचलित कसं होतं. आता इथं असं म्हटलेलं आहे, की ज्याचं चित्त कंपित होत नाही. आता इथं इथं मग असं म्हटलेलं आहे, की ज्याचं चित्त कंपित होत नाही, तो पंडित आहे, तो जाणकार आहे. कारण तो अभ्यास करतो, तो प्रॅक्टिस करतो, साधना करतो. त्याला हे लोकधर्म कळतात. जे आपण 8 लोकधर्म पाहिले. हे 8 लोकधर्म त्याला जागृतीच्या प्रकाशात दिसतात, कळतात आणि कळतात तर ती जागृती त्याला त्याच्या विचलनातून मोकळं करते. म्हणजे बाकीचं काही आपल्याला काही करायची गरज नसते. आपल्याला फक्त जागृती, सती हाच एक गुणधर्म आपल्यामध्ये इतक्या अ, व्यापक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, की सगळं अस्तित्व, सगळं जीवन हे ह्या सगळ्या मनोवस्था, लोकधम्म, हे परत लोकधम्म म्हणजे मनोधम्म. हे सगळे मनोधम्म, हे सगळे लोकधम्म, सगळ्या मनोवस्था या जागृतीच्या प्रकाशात पाहिजे. आता हे आपण 8 लोकसभा म्हटलो, पण याच्यामध्ये अनेक बारकावे आहेत. कारण यश म्हणजे काय? अपयश म्हणजे काय? ह्याच्यामध्ये शेकडो विषय येतात. कारण आपण सतत यशासाठी धडपडत असतो. म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालो पाहिजे, मोठा झालो पाहिजे, इतरांपेक्षा पुढं पाहिजे. मी नंबर पटकावला पाहिजे, माझ्यासारखा दुसरा नसला पाहिजे.
तर या यशाच्या पाठीमागं लोभ पण असतो परत, आणि स्तुती पण असते. म्हणजे आता हे 8 लोकस्वभाव एकात एक गुंतलेले पण आहेत, म्हणजे एकच आहेत ते, पाहिजे आणि नको. हे पाहिजे आणि हे नको, हे 4 जोड्या आहेत त्या. यश पाहिजे, अपयश नको, स्तुती पाहिजे, निंदा नको, लाभ पाहिजे, हानी नको, आणि सुख पाहिजे, दुःख नको. म्हणजे हे पाहिजे नकोच्या ह्या 4 जोड्या आहेत, आणि ह्याच्यामध्ये जे चित्त विचलित होतं, ते कशामुळे विचलित होतं? ह्या हे लोकधर्म किंवा ह्या मनोवस्था जेव्हा मनामध्ये तयार होतात, चित्तामध्ये तयार होतात, त्यावेळेला आपली सती, आपली जागृती तिथं उपस्थित नसते. तिथं नसते, म्हणून ते जेव्हा निमित्तानं निर्माण होतात ह्या मनोवस्था, आणि तिथं सती नसते, तर त्या मनोवस्था, ते लोकधर्म माणसाच्या चित्ताला विचलित करतात, आणि तिथं सती उपस्थित असेल तर ते समजतं. काय समजतं? का हे चित्ताचं स्वरूप असंच आहे, मनाचं स्वरूप असंच आहे. याला काहीतरी पाहिजे असतं आणि काहीतरी नको असतं. याला यश पाहिजे असतं आणि शेकडो प्रकारचं यश पाहिजे असतं. मग जर शेकडो प्रकारचं यश पाहिजे असेल, तर मग शेकडो प्रकारचं अपयश पण आहे. कारण हे एक जोड्या आहेत त्या. हे नाही म्हणून, हे पाहिजे म्हणून हे नको आहे. हे नको, हे का नको? कारण हे पाहिजे. तर त्या जोड्या आहेत, म्हणजे ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत जणू काही. स्तुती पाहिजे म्हणून निंदा नको. तर स्तुतीचा लोभ आहे आणि निंदेचा द्वेष आहे. माझा अपमान केला. मला मला बोलला, "अक्कोच्छिमंग", आपण पाहिली ना ती गाथा धम्मपदातली. "अक्कोच्छिमंग अवधीमंग जिनीमंग हासिमे, एचतंग उपनयंती वेरंग तेसंग न संमती." त्याने मला मारले, शिव्या दिल्या, असं केलं, तसं केलं, त्याने माझं लुटलं, त्याने मला हरवलं. अशा विचारांमध्ये जे राहतात, एचतंग उपनयंती, असं जे विचार, असे जे ह्या विचार चक्रामध्ये जे गुंतलेले असतात, त्यांच्या मनातला वैरभाव, शत्रुत्व कधी शांत होत नाही. तर त्याला काहीतरी पाहिजे, ते तो शत्रू त्याला मिळू देत नाही, म्हणून तो द्वेष असतो. लोभ आणि द्वेष दोनच दोनच गोष्टी आहेत. परत यशाचा लोभ, अपयशाचा द्वेष, स्तुतीचा लोभ, निंदेचा द्वेष, लाभाचा लोभ, अ, अ, हानीचा द्वेष, सुखाचा लोभ, दुःखाचा द्वेष. म्हणजे हे दोनच अशा परस्पर विरुद्ध असे हे पूल आहेत. पूल म्हणजे ताण आहेत, ओढाताण आहेत. ह्या ओढाताणीमध्ये चित्त कंपित होत असतं. या ओढाताणीचंच माणसावर प्रेशर असतं, ताण असतो, म्हणून दुःख असतं. दुःखाचं कारण हे आहे, आणि याचं कारण अविद्या आहे. अविद्या म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे माहिती नाही. माहीत नाही म्हणजे त्याचं भान नाही, त्याची जागृती नाही, सती नाही. पालीमध्ये सती नाही. अशा प्रकारचं ते सगळं एकदम स्पष्ट चित्र आहे खरं म्हणजे. आणि हे सगळं स्पष्टपणे जाणून घ्यायचं असेल, म्हणजे याचा बोध व्हायचा असेल, बोधी, तर आपल्याला त्याच्या संपर्कात गेलं पाहिजे, म्हणजे स्वतःच्या संपर्कात आलं पाहिजे, म्हणजे स्वतःमध्ये उतरलं पाहिजे, म्हणजे कायेमध्ये उतरलं पाहिजे, जाणीव, चित्त, मनोधम्म. आणि मग सगळ्या गोष्टी त्या जागृतीच्या प्रकाशामध्ये, सतीच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतात. तर शांतपणे आनापानसती, आता आनापानसती म्हणजे अशी करायची आणि तशी, मी मुद्दाम टेक्निक सांगत नाही. टेक्निकमध्ये अडकून नाही पडलं पाहिजे. असं पहा आणि तसं पहा. काही लोक आता म्हणतात की तुम्ही कसं करायचं ते सांगत नाही. बरेच लोक आता तक्रार करतात. तक्रार म्हणण्यापेक्षा एक अपेक्षा ठेवतात की नेमकं काय करायचं सांगा.
तर जिथं नेमकं सांगितलं जातं असं करा आणि तसं करा, तर ते टेक्निक, ते ध्यानाचा विषय बनतं. की मला असं करायला सांगितलं मग मी तसंच करील. नाही. श्वास कसा चाललेला आहे याला कोणी सांगायची गरज नाही. हे ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्यामध्ये स्वतःमध्ये शोधायचं असते. कारण मी सांगतो आन पहा आणि तुम्ही म्हणाल मी जेव्हा म्हणतो आन पहा म्हणजे श्वास आत येतो होय हे पहा आणि तुमचा श्वास बाहेर पडतोय. आणि मी म्हणतोय बाहेर पडणारा श्वास पहा आणि तुमचा श्वास आत येतोय. म्हणजे मी आन म्हटल्यावर अपान चाललंय आणि मी अपान म्हटल्यावर तुमचं आन चाललंय. म्हणजे जर मी म्हटलं आन पाहता तुम्ही मुद्दाम आन करणार मग. आणि अपान म्हटलं मुद्दाम अपान करणार. मग इथं पहा, असं पहा, तसं पहा. म्हणजे ते थोडं सांगकाम्यासारखं काम होतं. सांगकाम्याचं काम नाही करायचं आपल्याला. नैसर्गिकपणे आनापान कसं चालू आहे? काय होतंय? काहीच करायची गरज नाही. काही डोक्यात विचार पण करायची गरज नाही. आनापान कसा चाललाय, आणि काय चाललंय आणि कसं पाहायचं. शांत बसा, काहीच करू नका. आणि आता आन म्हणजे काय आणि अपान म्हणजे काय ते पहा. तर ही आनापानसाठी एक सिंपल सुरुवात आहे. काहीच नाही करायचं. कोणाचं कुणी सांगितलेलं सांगण्याप्रमाणे करण्याची आवश्यकताच नाही. कारण श्वास आपल्या कायेमध्ये, शरीरामध्ये, छातीमध्ये, पोटामध्ये, पोटाच्या खाली, संपूर्ण धडामध्ये, भात्यासारखा नैसर्गिकपणे जन्मापासून आत येत आहे, बाहेर जात आहे, आत येत आहे, बाहेर. आणि याला कुणी काही सांगण्याची आवश्यकता नाही. मी सुद्धा मला नाही सांगितलं पाहिजे असं पहा आणि तसं पहा. मी सुद्धा स्वतःमध्ये प्रॅक्टिस कर मी असं करेल आणि तसं करेल नाही. जे आहे ते पहा. यथाभूत ज्ञान दर्शन. जसं घडतंय तसं पाहणं. यथा जसं भूत म्हणजे घडतंय, दर्शन याचं त्याचं ज्ञान आणि त्याचं निरीक्षण. दर्शन म्हणजे जवळून पाहणे, त्याच्यामध्ये शिरणे. यथाभूत ज्ञान दर्शन. जसं आता श्वास, नैसर्गिक श्वास जसा चालू आहे, आता कसा चालू आहे हे ज्यानं त्यानं पाहायचे. काही न करता मुद्दाम काहीच करायची गरज नाही. मग कसा चालू आहे श्वास ते आपल्याला समजा आत्ताच सध्याच आता मी माझ्यामध्ये पाहत असेल. आता कधी कधी जेव्हा ते चालू असतं तेव्हा जर मला बोलावं लागत असेल तर मला ते सांगता येत नाही की तेव्हा जे चाललेलं असतं ते सांग. कारण मी जो आनचा किंवा अपानचा आत्ता वर्तमानामध्ये जो काही अनुभव घेतो आहे आतल्या आत, तर ते तेव्हा चालू असताना मला सांगताच येणार नाही. कारण सांगताना माझं अपानच चालतंय मग. सांगताना माझा श्वास बाहेर पडतोय आणि शब्द बाहेर पडतात आणि ध्वनी बाहेर पडतात. आणि मी अनापानविषयी सांगू शकत नाही. कारण जेव्हा मी सांगतो तेव्हा ते तिथं नसतंय. ते होऊन गेलेला. पण तो माझ्या सतीचा विषय त्यावेळेला असतो. जसं आत्ता प्रत्येकाचं पहा आत्ता काय चाललंय. काही बोलायची गरज नाही आणि काही सांगायची गरज नाही. ही अनापान सती आहे. हे आन हे अपान. मी बोलताना मला अपानच पाहावं लागतं आणि शब्दच ऐकावे लागतात. ध्वनी मला ऐकू येतो. काही हालचाल माझ्या स्वरयंत्रामध्ये होते, तोंडामध्ये होते, छातीमध्ये होते, पोटामध्ये होते. माझ्यासाठी तो सतीचा विषय आहे. जेव्हा मी तुमच्यासारखा शांत बसेल, काही बोलणार नाही,
तर तो अनुभव वेगळा असतो वर्तमानातला. सती वर्तमानातलीच आहे. आत्ता भान जागृती या क्षणातलं. मग या क्षणातला श्वास ती आनापानसती. हे आनापान कायेमध्ये चाललंय, तर मग कायेच्या पातळीवर काय हालचाली होतात आतमध्ये बाहेर. जसं पोटाची हालचाल आहे, छातीची हालचाल आहे, श्वासपटलाची हालचाल आहे, पाठीची हालचाल आहे, धड जे आहे हे धड भात्याप्रमाणे आकुंचन प्रसरण करतंय. ते जे काही चाललेलं आहे ते त्याचं भान, त्याची सती. नंतर आपल्याला आनापान त्या पुढं पठाण झालं पाहिजे, प्रस्थान. जे पठाण हे आपोआपच कायानुसतीमध्ये येतं. म्हणजे आनापान सती ही कायानुसतीमध्ये नेते. कुठं दुसरीकडे तिची वाट दुसरीकडे जातच नाही, तो मार्ग दुसरीकडे जातच नाही. आनापान सती जर व्यवस्थित अनुभवली तर तिथूनच कायानुसतीची सुरुवात आहे. खरं म्हणजे काया आन काया अपान असं पाहिलं ना, तर अनापान सती आणि कायानुसती हे दोन्ही एकत्र येतात. कारण नुसता श्वास चाललेलाच नाही, कायेची हालचाल चालूच आहे. कायेची हालचाल चालू आहे म्हणून आनापान चालू आहे. म्हणजे भात्यासारखं आकुंचन प्रसरण चालू आहे, ते कायेच चालू आहे. आणि त्याच्यामुळं आनापान होत आहे. म्हणजे पोकळी निर्माण होते आतमध्ये. समजा श्वासपटल जो आहे, छाती आणि पाठी, छाती आणि पोट याला वेगळं करणारा एक श्वासपटल नावाचा पडदा मध्ये आहे, जो बरगड्याच्या खाली जोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे पोट आणि छाती हे वेगळे होतात. म्हणजे छाती आणि पोट हे वेगळे त्या पडद्यामुळे वेगळे झालेले आहेत. तर तो श्वासपटल वर खाली जेव्हा होतो ना, तर खाली जातो म्हणजे तो जेव्हा वर येतो तेव्हा हवा, तो जेव्हा वर येतो तेव्हा पोटामध्ये आणि छातीमध्ये पोकळी निर्माण होते. आणि पोकळी निर्माण झाली म्हणून आन होतो. तो जेव्हा प्रसरण पावतो, तो जेव्हा वर म्हणजे त्याचं वर म्हणजे आकुंचन जणू काही, आणि प्रसरण म्हणजे नॉर्मलला येतो. किंवा जसं असेल तसं त्या शब्दात अडकण्याची गरज नाही, जे काही आत चाललेलं आहे त्याप्रमाणे. कधी कधी आकुंचन प्रसरण याचा अर्थ लागत नाही आपल्याला, पण तो वर खाली होतो. तर जेव्हा तो वर होतो तेव्हा ती छाती अशी फुगली जाते, पोट पोट पण फुगलं जातं. आणि जेव्हा तो नॉर्मल होतो, तो श्वासपटल पुरवत होतो, छाती पुरवत होते, पोट पुरवत होतो, त्यावेळेला अपान बाहेर पडतो, श्वास बाहेर पडतो. तर असं असं काहीसं चाललेलं आहे. शांतपणे जर अनुभवलं तर ते आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं काय चाललंय. तर ते जे चाललेलं आहे त्याची सती, त्याचं भान, तो जागृतीचा विषय आहे. कायेच्या पातळीवर, श्वासाच्या पातळीवर. आता कायेमध्ये आपण उतरलो की हे आपल्याला जाणवतं की हे जिवंतपणा आहे. कारण श्वासोच्छ्वास चालू आहे हे जिवंतपणाचंच लक्षण आहे. देड माणूस श्वास घेत नाही, मेलेला माणूस श्वास घेऊ शकत नाही, किंवा प्राणी. आणि जन्माला यायच्या अगोदर पण आनापान चालू नसतं, कारण तेव्हा ती गरज नसते. कारण आनापानचं, श्वासोच्छ्वासाचं मुख्य कार्य काय आहे? रक्तशुद्धी. आता आईच्या गर्भात आपण असताना आपल्याला रेडीमेड त्या नाळेच्या द्वारे आईशी आई आईशी जोडलेली जी नाळ असते, त्या नाळेतून आपल्याला आपोआपच त्याचा पुरवठा होत असतो, ज्याच्यामध्ये आत आपण जिवंत असतो. तिथं आनापानची गरज नसते.
कारण ते शुद्ध रक्त किंवा जे काही पोषण आहे ते डायरेक्ट चाललेलं असतं. आता ते काय चाललेलं असतं आपल्याला त्याचं शास्त्र माहिती नाही. ते ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून आपण कधीतरी माहिती करून घेऊ आपण, की नेमकं काय चालतं गर्भामध्ये, आपलं काय चालतं जेव्हा आपण जन्म घ्यायच्या अगोदर, म्हणजे बाहेर जगात येण्याच्या अगोदर आपण कसे जिवंत राहतो. काय जे 9 महिने 9 दिवस किंवा 10 महिने काय असेल ते, किंवा काही मुलं अकाली जन्माला येतात त्यावेळी 7व्या महिन्यातच 8व्या महिन्यातच येतात. तर जेव्हा आपण तिथं असतो तेव्हा आनापान चाललेलं नसतं, पण मग कसं काय चाललेलं असतं, पोषण कसं होतं, तर हा शास्त्राचा विषय आहे, ज्यांना माहिती आहे तो. पण जेव्हाच आपण जन्म घेतो तर लगेच आनापान सुरू होतं. लगेच होतं म्हणजे ते जे काही क्षण जातात आणि ते आनापान सुरू होतं. कारण आपण स्वतंत्र होतो आणि आपली नाळ, ती आईशी जोडलेली नाळ कापली जाते, जी आपल्या नाभीशी जोडलेली असते, बेंबीशी. आणि आपलं अस्तित्व आईपासून स्वतंत्र होतं. आणि तिथं जी सुरुवात होते ती आनापानची होते, बाहेर आल्या. कारण तिथं स्वतंत्रपणे रक्तशुद्धीची आता आवश्यकता आहे. सगळं स्वतंत्र होण्याची आता, स्वतंत्र शरीराचं काम चालण्याची ती गरज असते. आणि मग तिथं त्याला आनापान हे व्हावंच लागतं. त्याला जर उशीर झाला तर ते बाळ तिथल्या तिथं मरू शकतं. म्हणून त्याला कसंही करून ते श्वासोच्छ्वास मिळणं येणं जर आलं नाही, तर आता समजा डॉक्टर ते हे करतात त्याला, किंवा जे कोणी बाळंतपण करतं ते त्या बाळाला हे करतात, पायाला धरून उलट करतात किंवा त्याच्या पाठीवर असं थापटतात. जर त्याचं आनापान सुरू झालं नाही तर, श्वासोच्छ्वास सुरू झाला नाही तर त्याच्या पाठीवर असं थापटतात आणि तो श्वास सुरू होतो. ते बाळ रडलं पाहिजे, त्याचं पहिलं अपान झालं पाहिजे, ते रडलं पाहिजे, म्हणजे मग ते आनापान ते त्याचं पुढे कंटिन्यू सुरू होतं. एक व्हिडिओमध्ये मी हे पण पाहिलेलं आहे, की एक नर्स त्या बाळाला, म्हणजे त्याला त्या श्वास घेत नाही म्हणून ती तिच्या तिच्या तोंडानं त्या बाळाच्या तोंडात ती हवा सोडते आणि त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होतो. तर असंही काय म्हणजे ते, ज्याला ज्याला ते तंत्र माहिती आहे ते. तर तिथून ते आनापान सुरू झालेलं आहे. ते आत्तापर्यंत वर्तमानापर्यंत चालू आहे आणि आपल्या मरेपर्यंत ते चालू राहील. तर नेमकं ते काय चाललंय, हा खरं म्हणजे आनापान सतीचा आणि पुढे कायानुसतीचा. आता कायेमध्ये पण ज्या अनेक जाणीव आहेत, जिवंतपणा जो आहे, तर मग पोटातल्या हालचाली, समजा पचनक्रियेच्या हालचाली, छातीतल्या हालचाली, हृदयातल्या हालचाली, हृदयाची धडधड, रक्ताभिसरण, आणि आणखीन ज्या काही हालचाली आहेत, त्या काही जडपणा आहे, काही गॅसेस आहेत. आता श्वास जड झालेला आहे किंवा पोटात गॅसेस झाले, तो पण एक वायूचा अनुभव आहे तो. कारण कधी कधी ज्यांना आता पित्ताचा त्रास आहे तर मळमळ, चक्कर येणं, तर हे सगळे अनुभव म्हणजे कायेतले आहेत हे. वात पित्त कफ हे तीन हे आहेत ना, याच्यावर याच्यावर प्रकृती अवलंबून आहे. वात पित्त कफ. वात म्हणजे वायू, पित्त ऍसिड, आणि कफ
ह्याच्या संतुलनातून असंतुलनातून आजार होतात असं म्हणतात. तर हे काय आहे नेमकं? कारण कफ आपल्याला जाणवतो, वातही जाणवतो, पित्तही जाणवतं. पित्त नाही जाणवत, पण पित्ताचे परिणाम जाणवतात. तर कायानुसतीमध्ये अशाही गोष्टी येतात. कायानुसती म्हणजे काही एकच गोष्ट नाही, अनेक गोष्टी आहेत. आपलं बसणं, उठणं, चालणं, झोपणं ह्या चार मुख्य पोझिशन म्हणजे अवस्था ह्या शरीराच्या असतातच. आपण कधीतरी बसलेलो असतो, जसं आता बसलेलो आहोत समजा. आता मी असं गृहीत धरतो की सगळे बसून ऐकतायत. आता काही समजा ड्रायव्हिंग करत ऐकत असतील, काही चालता चालता ऐकत असतील, काही काम करता करता ऐकत असतील, मला माहिती नाही. पण मी इथे बसलेलो आहे. तर आपण बसतो, उभं राहतो, चालतो आणि झोपतो, म्हणजे आडवं होतो. आडवं होतो, उठून बसतो, उभं राहतो, चालतो. ह्या चार मुख्य अवस्था आहेत आणि त्याच्यामध्ये आधी बरंच मग आता चालणं, पळणं, फिरणं ते ते वेगवेगळे आहेत किंवा हालचाली ज्या आहेत त्या. पण मुख्यतः ह्या चार पोझिशन आहेत नॉर्मल. आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. आत बाहेर, शरीराच्या आत, शरीराच्या बाहेर. तर जेव्हा जी गोष्ट घडत असते वर्तमानात, तिथं सतीचा विषय येतो. जसं आपण मगाशी अनापान, जेव्हा आन घडतंय तेव्हा आन सती, अपान घडतंय तेव्हा अपान सती. जेव्हा जसं असेल तसं तसं शरीराच्या हालचालींमध्ये जे जसं घडतंय त्याची सती म्हणजे अं, कायेच्या पातळीवर कायानुसती. काया ही जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जाणीवा आहेत. जाणीवा म्हणजे काहीतरी जाणवतं, आणि ते काहीतरी जे जाणवतं त्याच्यामध्ये मुख्यतः दोन गोष्टी जाणवतात. एक तर सुख जाणवतं, नाहीतर दुःख जाणवतं, वेदना. म्हणून त्याला सुख वेदना, दुःख वेदना असं म्हटलेलं आहे. परंतु त्या तीव्र असतील तर जाणवतं, पण तीव्र जाणीवा नसतील, तीव्र सुख किंवा तीव्र दुःख नसेल, त्या माणसाला सामान्य जाणीवा जाणवतात. म्हणून त्याच्यामध्ये सुखही जास्त नसतं, दुःखही जास्त नसतं. पण त्याच्यामध्ये सुख-दुःखाचे गुणधर्म दडलेले असतात. ते कधी पण उचल खाऊन सुख किंवा दुःखाची निर्मिती त्याच्यातून होऊ शकते. त्या नॉर्मल अवस्थेला असुख, अदुःख, वेदना असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जिवंत म्हणजे जाणीवा आहेत, वेदना आहेत, पण सुखाच्या नाहीत किंवा दुःखाच्या नाहीत. त्या न्यूट्रल आहेत. त्या सुख-दुःख विरहित आहेत. म्हणून त्याला असुख, अदुःख, वेदना असं म्हटलेलं आहे. त्याला वेदनाच आहेत, त्या जाणीवा आहेत, पण त्या स्पष्ट नाहीत. कारण त्याच्यात सुख किंवा दुःख स्पष्ट नाही. सुखदुःखाचं कारण आपण चित्त म्हटलेलं आहे, आणि चित्तामध्ये हे कंपन होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, ज्याचा आपण मगाशी विचार केला. 8 लोक स्वभाव किंवा ज्या गोष्टी आपण म्हटलो, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, या गोष्टी चित्ताला कंपित करतात आणि म्हणून सुखदुःख निर्माण होतात. आणि सुखदुःखामध्ये मुळे विचलन होतं, डिस्टर्ब होतं. चित्त, मन कंपित होतं. म्हणून यस्स न कंपती, ज्याचं चित्तं यस्स न कंपती असोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. अशी ती महामंगल सूत्रातली जी गाथा आहे, ती मुद्दाम आता इथं निंदा या 81व्या गाथेमध्ये किंवा पंडित वग्गाच्या 6व्या गाथेमध्ये निंदा प्रशंसा म्हणजे निंदा आणि प्रशंसा, स्तुती. प्रशंसा म्हणजे स्तुती. निंदा आणि स्तुतीची ती जोडी याच्यात आलेली आहे. 8 जोड्यापैकी 4 जोड्यापैकी एक जोडी इथं आलेली आहे. याच्यामध्ये दोन भावना आहेत: निंदा, प्रशंसा. निंदा, स्तुती.
याचं जे स्पष्टीकरण आपण करतो त्याला मनोधम्म म्हटलेलं आहे. म्हणजे चित्ताच्या पुढे आपण मनोधम्म जे पाहतो ते शब्द, थोडक्यात आपण शब्द किंवा विचार प्रक्रिया व्यक्त, जे जे शब्दानं व्यक्त होतं त्याच्यामध्ये विचारही व्यक्त होतात आणि त्याच्यामध्ये भावना पण व्यक्त होतात, चित्त पण व्यक्त होतं. म्हणजे निंदेत बोलणारा मनुष्य, निंदा केली आणि माझी निंदा केली, मला असं केलं, माझा अपमान केला, इन्सल्ट केला, असं बोलणाऱ्या माणसाचं बोलणं वेगळं असतं. आणि स्तुती स्तुती ज्याची झाली तो हुरळून जो जातो, आपल्याला फार मान आहे, आपल्याला फार किंमत आहे, लोक आपल्या आपल्या शब्दाच्या बाहेर नसतात, असं आपलं वजन आहे. म्हणजे तो जे त्या स्वतःच्या स्तुतीबद्दल बोलत असतो ते त्याचे शब्द वेगळेच असतात. यशाचे वेगळेच असतात, अपयशाचे वेगळे असतात, सुखाचे शब्द वेगळे असतात, दुःखाचे शब्द वेगळे असतात, लाभाचे लोभाचे शब्द वेगळे असतात आणि हानीचे शब्द, द्वेषाचे शब्द वेगळे असतात. तर माणसाचे जे बोलणं आहे, वाणी जी आहे, ही विचार पण व्यक्त करते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चित्त पण व्यक्त करते. तर ही दोन्हींना जोडणारं हे वाणीचं केंद्र आहे. त्याच्यामध्ये सगळं अस्तित्व कधी कधी व्यक्त होतं, कधी कधी, सगळं नाही होत. आणि समजा आपलं बोलणं बंद असेल, तोंड बंद आहे आपलं, तरी मनामध्ये बडबड चाललेली असते, मानसिक बडबड चाललेली असते. म्हणून ते विचार आणि मानसिक हेलकावे चाललेले असतात, कंपन चाललेली असतात, ते चित्त. तर या गाथेत असं म्हटलेलं आहे को की जो ह्या श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, इंद्रिय आणि ह्या सगळ्या पातळीवर जो जागा आहे, ज्याला समज आहे जीवनाची, अस्तित्वाची, जगण्याची, ज्याला समज येते त्या जागृतीमुळं, त्याचं चित्त कंपित होत नाही. का तो पंडित बनतो म्हणजे जाणकार बनतो, जाणतो. कारण जे अविद्येत, अज्ञानाच्या अंधकारात जे चाललेलं असतं ते प्रकाशात येतं. आणि जेव्हा एखादी गोष्ट प्रकाशात येते किंवा ज्या गोष्टी प्रकाशात येतात, आता ही लाईट लागलेली आहे आणि त्या लाईटीमध्ये सगळं दिसतं, म्हणजे प्रकाशामध्ये दिसतं. तसं जागृतीच्या प्रकाशामध्ये अस्तित्व दिसतं, सतीमध्ये अस्तित्व दिसतं, जीवन दिसतं. मग जीवनाचे प्रश्नही दिसतात आणि ती जागृती, ती सती प्रश्न सोडवते. म्हणजे अविद्येमुळे जसं दुःख निर्माण होतं, विद्येमुळे दुःखमुक्ती मिळते. आता विद्या म्हणजे जाणणं आहे. अविद्येच्या विरुद्ध जी विद्या आहे, बोध आहे, बोधी आहे. हे पंडित आणि मूर्ख हे जे दोन वर्ग केलेत ते त्याच्याशी संबंधित आहे. जो जाणत नाही, जो अबोध आहे, तो बाल आहे. जो जाणतो तो पंडित आहे. म्हणून बरोबर पंडित, बालवग्गानंतर लगेच पंडित वग्गा आलेला आहे. तर जो पंडित असतो तो निंदा आणि अ, प्रशंसा, निंदा आणि स्तुती, निंदा आणि प्रशंसा यानं तो विचलित होत नाही. ज्याप्रमाणे एक घनो सेलो म्हणजे दृढ पर्वत हा वाऱ्याच्या वादळी वाऱ्याच्या माऱ्याने हलत नाही, त्याप्रमाणे पंडित निंदा आणि प्रशंसेनं विचलित होत नाही, असा या गाथेचा अर्थ निघतो. आणि त्याचं स्पष्टीकरण जेवढं शक्य आहे तेवढं बोललो मी. अं, इथं मी थांबतो आणि तुम्ही बोला.